श्री स्वामी समर्थ. आज आपण मकर राशीबद्दल एक अत्यंत महत्त्वाचा आणि हृदयस्पर्शी विषय घेऊन आलो आहोत. मकर राशीने जे दिवस सोसले, जे भोगले आणि आता जे सुवर्ण दिवस येत आहेत, त्याची संपूर्ण कथा आज इथे उलगडणार आहे. मकर राशीतील प्रत्येक व्यक्तीमध्ये एक जन्मजात ताकद असते. संकटाला सामोरं जाण्याची, अंधाराती वाट शोधण्याची आणि स्वप्नांसाठी अखंड झुंजत राहण्याची. पण याच ताकदीमुळे जगाला अस्वस्थता येते आणि म्हणूनच मकर राशीच्या वाटेवर सर्वाधिक अडथळे येतात, तेही जवळच्याच माणसांकडून. मकर राशीची गोष्ट ही पराभवाची नाही, ती आहे जखमांमधून जन्मलेल्या अदम्य शक्तीची. गुरुजी म्हणतात, जो माणूस आयुष्यात खूप सोसतो तो उगाच नाही सोसत, परमेश्वर त्याला मोठ्या जबाबदारीसाठी घडवत असतो. संकट म्हणजे शिक्षा नव्हे, संकट म्हणजे संधी असते. ज्याने डोळ्यातून अश्रू गाळले त्याचीच दृष्टी सर्वात स्वच्छ होते. जो वादळात हरवला नाही तोच खऱ्या अर्थाने जगला. म्हणून हे मकर राशींच्या बंधू भगिनींनो, तुमचं दुःख हीच तुमची दिशा आहे. मकर राशीने भूतकाळात असे रात्र पाहिले आहेत जिथे रडायला अंधार नव्हता, बोलायला शब्द नव्हते. पांघरून ओढून एकट्याने डोळे भिजवलेल्या त्या रात्री कोणाला दिसू दिल्या नाहीत. बाहेरून हास्य, आतून वेदना. ज्यावर मनापासून विश्वास ठेवला त्यानेच पहिला विश्वासघात केला. ज्यांच्यावर निस्सीम प्रेम केले त्यांनीच मन तोडले आणि ज्यांची कधी वाईट चिंतले नाही त्यांनीच मागे बोलणे केले. मकर राशीचा खरा दोष हाच की ते नाती जोडतात, जपतात आणि तोडत नाहीत. पण लोकांनी याच प्रेमाला दुर्बलता समजले. घरच्यांचे गैरसमज, नातेवाईकांच्या तुलना, मित्रांची सोडलेली साथ, या सर्वातून एकट्याने वाट काढत मकर राशीने स्वतःलाच आधार दिला. त्या कठीण क्षणी स्वतःलाच विचारावे लागले, माझ्या मनाचे स्वच्छपण हेच माझे दुखणे आहे का? पण हाच प्रश्न तुम्हाला आतून अधिक बळकट करत गेला. गुरुजी म्हणतात, नात्यांमध्ये जो सर्वात जास्त देतो त्याला सर्वात जास्त दुखावले जाते. पण देणं हे कधीही व्यर्थ जात नाही, ते परत येतं वेगळ्या रूपात. ज्यांनी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला ते तुमचे शत्रू नाहीत, ते तुमचे गुरु आहेत. कारण त्यांनी तुम्हाला शिकवलं कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही. वेदना जेव्हा शिकवते तेव्हा ती सर्वात मोठी गुरु बनते. म्हणून प्रत्येक जखम ही खरं तर एक वरदान असते. नातेवाईक म्हणजे सदैव पाठीशी असतील हा मकर राशीचा सर्वात मोठा भ्रम होता. काही नातेवाईक तुमच्या यशाने आनंदित होत नाहीत, उलट ते अस्वस्थ होतात. कारण तुमचा सरळ मार्ग त्यांच्या वाकड्या विचारांना आरसा दाखवतो. ते तुमच्या घरात येऊन टीका करतात, तुमच्या निर्णयावर आक्षेप घेतात, एका चुकीला मोठे करतात आणि यशाकडे डोळे झाक करतात. तुमचा आत्मविश्वास त्यांना खटकतो, तुमची प्रामाणिकता त्यांना अस्वस्थ करते आणि तुमची उंच भरारी त्यांना असह्य होते. पण मकर राशीचे नशीब असं आहे की कोणाच्या द्वेषाने त्यांची प्रगती थांबत नाही, उलट प्रत्येक अडथळा त्यांना आणखी वर नेतो. येणाऱ्या काळात हेच नातेवाईक तुमच्यासमोर येऊन सल्ला मागतील, तुमच्या यशाला मान देतील, कारण तुम्ही आता स्वतःवर अवलंबून आहात, त्यांच्यावर नाही. गुरुजी म्हणतात, जे तुम्हाला कमी लेखतात ते तुमची किंमत जाणत नाहीत, हे त्यांचं अज्ञान आहे. सोन्याला सोन्याची किंमत माहीत नसणाऱ्या माणसाकडे ठेवलं तरी ते सोनंच राहतं. तुमच्या मूल्यांची परीक्षा इतरांच्या शब्दांनी नाही, तुमच्या कर्मांनी होते. जे लोक सतत टीका करतात ते स्वतः थांबलेले असतात. तुम्ही चालत राहा. नदी दगडांमुळे थांबत नाही, ती वाट काढत पुढे जाते. तुम्हीही तसेच व्हा. तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. मकर राशीसाठी स्वार्थी मित्र हा आयुष्यातील सर्वात मोठा धडा असतो. सुरुवातीला खूप गोड, नेहमी जवळ, हास्य विनोद, पण संकट आलं की फोनवर बोलायला वेळ नाही, मदतीला उभे राहायला कारणे निघतात. तुम्ही त्यांना पैसा दिला, वेळ दिला, संकटातून बाहेर काढले, पण तुमच्या गरजेच्या वेळी ते सहजपणे गायब झाले. हे जाणवलं तेव्हा मन आतून तुटलं, पश्चाताप झाला. पण यातूनच एक मोलाची गोष्ट शिकलात, खोटी नाती तोडायला फक्त अनुभव पुरतो. आता पुढील काळात हे स्वार्थी मित्र आपोआप दूर जातील. तुमची प्रगती, ऊर्जा आणि यश त्यांना सहन होणार नाही आणि त्यांच्या जागी येतील असे खरे मित्र जे स्वार्थासाठी नाही तर मनापासून तुमच्यासोबत राहतील.
गुरुजी म्हणतात, खरे मित्र आणि खोटे मित्र यांची परीक्षा संकटात होते. शोभेत नाही, जे तुमच्या दुःखात तुमच्यासोबत उभे राहतात तेच खरे हितचिंतक असतात. बाकी सगळे फक्त मेळ्यातील गर्दी असते, जी उत्सव संपला की निघून जाते. एकटापणा हा शिक्षा नाही, तो तुम्हाला खऱ्या माणसांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आहे. कमी माणसे पण खरी माणसे, हे जीवनाचे सोनेरी तत्व आहे. ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल त्या दिवसापासून तुमचे खरे जीवन सुरू होईल. आता मकर राशीसाठी 3 मोठे बदल येत आहेत. पहिला, तुमचे अंतर्ज्ञान इतके तीव्र होईल की खरे आणि खोटे माणूस क्षणात ओळखता येईल. दुसरा, काम, पैसा आणि संधी अशा प्रकारे येतील की वर्षानुवर्षे बंद असलेले दरवाजे अचानक उघडतील. तिसरा, आत्मविश्वासाचा नवा जन्म होईल. तुम्ही जगासमोर आधीपेक्षा अधिक धैर्यवान, ताकदवान आणि शांत रूपात दिसाल. मकर राशीने भोगलेले दिवस म्हणजे शिक्षा नव्हती, ती होती तयारी. जगाने तुमच्या वाटेवर काटे टाकले नाहीत, ते तुमचे पाय मजबूत करत होते. ज्यांनी हसले ते लवकरच आदराने नाव घेतील. ज्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला ते तुमची उंच भरारी पाहून थक्क होतील. तुमचा प्रत्येक अश्रू वाया गेलेला नाही, तो तुमच्या भविष्यातील आनंदाचा पाया आहे. मकर राशी आता जुने सोडून नवे जीवन सुरू करणार आहे. यावेळी तुम्ही तुटणार नाही, तुम्ही चमकणार आहात. तुमचा प्रवास विलंबला होता, थांबला नव्हता आणि आता तो वेग पकडणार आहे. मकर राशींच्या जातकांनो, आत्तापर्यंत आपण तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना आणि येणाऱ्या सुवर्ण काळाबद्दल जाणून घेतले. पण केवळ माहिती पुरेशी नसते, त्यासोबत काही विशेष उपाय केले तर तुमच्या आयुष्यातील बदल अधिक वेगाने आणि अधिक शक्तिशालीपणे येतात. शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत आणि ते नेहमी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात. पण जे परीक्षेत उत्तीर्ण होतात त्यांना ते भरभरून देतात. तुम्ही आत्तापर्यंत खूप सोचले, खूप सहन केले. आता वेळ आली आहे की या उपायांच्या माध्यमातून तुम्ही शनिदेवाची कृपा आणखी जास्त प्रमाणात आपल्याकडे आकर्षित करा. हे 2 उपाय अत्यंत सोपे आहेत, पण त्यांचा प्रभाव मात्र खूप मोठा आहे. फक्त मनापासून आणि श्रद्धेने करा. तर मकर राशीच्या मंडळींनो, हे 2 उपाय नक्की लक्षात ठेवा. उपाय 1, शनिवारी शनिदेवाची उपासना. मकर राशीचे स्वामी शनिदेव आहेत, त्यामुळे दर शनिवारी सकाळी स्नान करून स्वच्छ काळ्या किंवा निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि शनिदेवाच्या मूर्तीसमोर किंवा पिंपळाच्या झाडाखाली तिळाचे तेल दिवा लावा. ओम शनिश्चराय नमः हा मंत्र 108 वेळा जपा आणि शक्य असल्यास एखाद्या गरजू माणसाला काळे तीळ किंवा काळी वस्त्रे दान करा. हा उपाय केल्याने मकर राशीच्या जीवनातील अडथळे हळूहळू दूर होतात. नोकरी, व्यवसायात प्रगती सुरू होते आणि शत्रूंचा प्रभाव कमी होतो. शनिदेव न्यायाचे दाते आहेत. तुमच्या कष्टाचे आणि सहनशीलतेचे फळ ते नक्की देतात. उपाय 2, रोज रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञता साधना. दररोज रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे बसा, डोळे मिटा आणि त्या दिवसातील 3 चांगल्या गोष्टींसाठी मनापासून आभार माना. मग त्या कितीही लहान असोत. त्यानंतर एक पांढरा कागद घ्या आणि त्यावर लिहा, मी आता आनंदी आहे, मी यशस्वी आहे, माझ्या आयुष्यात चांगले बदल येत आहेत. हे लिहिलेले कागद एका छोट्या डब्यात जपून ठेवा आणि दर अमावस्येला ते जाळून टाका. म्हणजे जुन्या वेदना निघून जातात आणि नवीन ऊर्जा येते. हा उपाय मकर राशींच्या मनातील नकारात्मक विचार दूर करतो, आत्मविश्वास वाढवतो आणि ब्रह्मांडाकडून सकारात्मक शक्ती आकर्षित करतो. मकर राशींच्या जातकांनो, ही माहिती तुमच्या मनाला भावली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे अनुभव नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.